भाजप सोबत जायचं हे शरद पवारांनाही वेळोवेळी सांगण्यात आलं होतं. वेळोवेळी हा विषयाचा चर्चा झाली होती आणि शरद पवारांनी त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहमती दिली होती. शरद पवार असा एक अतिशय ज्याला आपण म्हणू ओव्हर द एज असा मुद्दा घेऊ शकतात की आमचे नेते किंवा आमचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला सामील झालेले आहेत किंवा पाठिंबा देत आहेत. त्या योगे आमचा महायुतीत जरी सहभाग असला तरी प्रामुख्यानं तो अजित पवारांचा आहे. आमच्या आमदारांनी अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. सुप्रिया सुळेंना सगळ्या मतदारसंघातून निवडून देणारे लोक तेच लोक नंतर मात्र अजित पवारांनी त्या बाकीच्या लोकांना निवडून देत आहेत. राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात चांगलं यश मिळवून देत आहेत. ही बदललेली दिशा आहे. मग विचार करा, जे जनता जो कौल देते तो शरद पवार म्हणतील मग मी तो घेऊन पुढे जातो. शरद पवार व्यक्तीच्या राजकारणाला मर्यादा आहे, पण शरद पवार ज्या विचारांचं प्रतिनिधित्व करतात त्या विचार प्रवाहाला पूर्ण नाकारून अजून राजकारण पुढे जाऊ शकलेलं नाहीये. पण हे मात्र खरे, त्याला सुद्धा तडे जात. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. 12 डिसेंबरला दिल्लीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट झाली. निमित्त होतं शरद पवारांचा 85वा वाढदिवस. पण या भेटी पलीकडे काही राजकारण आहे का त्याच्यामध्ये? शरद पवार आणि अजित पवार यांचं मनोमिलन होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा द पॉलिटिक्स मध्ये. धन्यवाद तुषार, द पॉलिटिक्स मध्ये या विषयावर बोलण्यासाठी बोलवल्याबद्दल धन्यवाद. तर 12 तारखेला अजित पवार आणि शरद पवार ही भेट झाली. या भेटीकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे रोहित पवार यांच्या आई असतील किंवा अंकुश काकडे असतील, यांनी या भेटीकडं सकारात्मक वगैरे बघितलेलं आहे किंवा एकत्र आले तर बरंच होईल असं अंकुश काकडे म्हणाले. काय वाटतं, कसं बघता याच्याकडे? एक तर आपण हे लक्षात घेऊयात की शरद पवार काय, पण महाराष्ट्रातल्या या सगळ्या जी राजकीय घराणी आहेत ही अतिशय पॉलिटिकल घराणी आहे. त्यांचे संबंध हे नुसतेच नातेसंबंध नसून ते राजकीय संबंध आहेत आणि हे सदैव लक्षात ठेवावं. त्या राजकीय संबंधांना जोडूनच त्यांचे आर्थिक हितसंबंध सुद्धा येतात. त्यांचे स्वतःचे तर येतातच, त्याशिवाय त्यांच्या ज्या सगळ्या विविध प्रकारच्या संस्था, संघटना, साखर कारखाने, जिल्हा परिषदा, झालंच तर जिल्हा बँका, जिल्हा विकास बोर्ड असेल आणि असंख्य सहकारी संस्था, बाजार समित्या, या सगळ्यातून पसरत गेलेली जी सत्ता असते आणि त्याची जी माणसं तिथे त्यांची कामं करत असतात, या सगळ्यांपर्यंतच पोहोचलेलं एक राजकारण आणि अर्थकारण असतं. आणि ते तुषार तुमच्या आमच्या मध्यमवर्गीय राजकारणाच्या आकलनाच्या पलीकडे असतं. त्यामुळे त्यांना ते नेहमी सदोदित आपल्या ताब्यात ठेवणं नेहमी गरजेचं असतं. कारण एकदा का सत्तेची ती गणितं सुटली तर तुमचं सगळं अवघडून बसतं त्या राजकारणात टिकून राहणं. दुसरी गोष्ट हे तर आहेच की अजित पवार शरद पवार नातेवाईक तर आहेतच, ते काही नाकारायचं किंवा काही नवीन गोष्ट नाहीच आहे ती. आणि तिसरी गोष्ट अशी की शरद पवारांचा वाढदिवस होता, 85व्या वर्षी ते आहेत आणि त्यामुळे मग ते गुड फेथ मध्ये जाऊन भेटणं. पण हे पण तितकंच खरं आहे की इतकं जर का प्रेम होतं तर दिवाळीत मात्र ते गेले नव्हते. कधी नव्हे ते अजित पवार काटेवाडीला गेले, ह्याला गोविंद बागेत गेले नव्हते, हे तर आपल्याला माहित आहे. पण शेवटी ते सगळं राजकारण असतं. तेव्हा ते जाऊ शकत यासाठी नव्हते कारण दिवाळी ही निवडणुकीच्या पूर्वी होती आणि निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी जाणं याचा थेट संबंध लोकसभेतल्या त्यांच्या पराभवाशी लागला असता. आता मात्र ते गेले तर ते मात्र सन्मानाने, नातेसंबंध, शरद पवारांना मोठेपण देणं, काकांच्या प्रकृतीच्या विचारपूस करण्यासाठी पुतण्या धावून गेला वगैरे, तर ते या दृष्टीने ते सगळं ते टेम्पलेटमध्ये बसतं, म्हणून ती भेट झाली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधला एक गट किंवा काही नेते भाजप सोबत जाऊ असं म्हणतायत किंवा अजित पवारांच्या पक्षासोबत जाऊ असं म्हणतायत. या बातम्यांमध्ये तुम्हाला किती तथ्य दिसते, किती तथ्य आहे असं वाटतं? शरद पवारांच्या पक्षातला एक गट जायला आता असे किती गट असू शकणार आहेत? जेव्हा आकडा 50च्या आसपासचे आमदार होते, 10 पेक्षा जास्त खासदार होते. खासदार त्यांचे कधीच फार मोठा आकडा कधीच नव्हता, पण तरी सुद्धा पण तेव्हा काहीतरी गट वगैरे म्हणता येऊ शकत होता. आता असं आहे की हे आपण लक्षात घेऊयात, अजित पवारांनी नेहमी वेळोवेळी अगदी प्रसंगी इतकी भाषा त्यांनी केली होती की मी बापाचं नाव सांगणार नाही किंवा स्वतःचं नाव बदलून टाकेन किंवा अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे अगदी आपण म्हणूया जबाबदारीने सांगितलं होतं अजित पवारांनी जाहीरपणे की भाजप सोबत जायचं हे शरद पवारांनाही वेळोवेळी सांगण्यात आलं होतं. वेळोवेळी हा विषयाचा चर्चा झाली होती आणि शरद पवारांनी त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहमती दिली होती. आता तुषार, आपल्याला आणि आपल्या प्रेक्षकांना हे लक्षात आलं पाहिजे, शरद पवार यांच्यासारखी ज्येष्ठतम राजकीय व्यक्ती आणि कोणतंही राजकीय व्यक्ती कोणतेही
लालू प्रसाद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, उद्धव ठाकरे असतील, हे कधीही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बोलत नाहीत आणि वागत नाहीत. एक नेहमी एक सटलिटी ठेवतात. त्यामुळे उद्या जर का मोदींना, शरद पवारांना विचारलं मोदी तुम्हाला कसे वाटतात, तर ते काय शिव्या घालणार आहेत का? किंवा ते असं म्हणणार आहेत का काही नाही, आता तोंड बघणार नाही पुढे, भाजपचंही तोंड बघणार नाही, मोदींचंही बघणार नाही. तुमच्या मी माहितीसाठी तुषार, तुमच्या आठवणीसाठी सांगतो, निवडणुकीच्या पूर्वी एकदा एक मोठा कार्यक्रम भाजपचा काहीतरी प्रचाराचा कसला तरी होणार होता लोकसभेच्या वेळी, आणि तो ज्या मैदानावर होणार होता बारामती मधल्या, ती संस्थेचे अध्यक्ष शरद पवार होते, आणि ते म्हणाले की या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी देवेंद्र फडणवीस, अजित पवार सगळ्यांना घरी जेवायला बोलवत आहे. ही छोटीशी घटना होती, ही आठवत असेल तुम्हाला. त्यामुळे नातं तुटत नाही कोणाशी, आणि राजकारणामध्ये पण काही राहत नाही. आणि विशेषतः जेव्हा तुम्हाला माहितीये की तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या संघटनेचा जीव हा एवढा आहे, हे तुम्हाला आता टिकून राहायचं आहे. समोर आता ज्याला ते मराठीमध्ये एक अशी काही ओळी आहेत की जेव्हा महापुरे वादळामध्ये, महापुरामध्ये जेव्हा झाडं उन्मळून जातात, तेव्हा लव्हाळी सुद्धा राहतात. गवताच्या लव्हाळी असतात त्या राहतात, कारण त्या वागतात, आणि महापुरापुरता त्या तशा वाकलेल्या असतात, ते त्यांचं दौर्बल्य नसतं. हे सगळं मी का सांगतोय? शरद पवारांनी हे वेळोवेळी अशा प्रकारे केलेलं आहे. लोकांना शरद पवारांची विधान आता आजकालची आठवतात. मी तुम्हाला थेट तुम्हाला साक्ष काढून देतो 2004ची. भारताच्या राजकारणात 2004ला, 99ला राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला होता. 2004ला सुद्धा शरद पवारांनी विधान केलं होतं, आणि मला ते दैनिक सकाळ मी चुकत नसेल तर फ्रंट पेजवर पाहिलं होतं, आम्हाला कोणताही राजकीय पक्ष अस्पृश्य नाही. हे त्यांनी तेव्हा केलेलं आहे तुषार. त्यामुळे आता सुद्धा असा तो विचार करू शकतात. आता तुमचा प्रश्न होता, तुमचा थेट प्रश्न होता की हे लोक जातील की नाही भाजप बरोबर, महायुती बरोबर, काय असेल ते. अजित पवार बरोबर गेलं काय म्हटलं, काय भाजप बरोबर गेलं म्हटलं काय. तुमच्या प्रश्नाचं मी थेट उत्तर देतो. टेक्निकली शरद पवार असा स्टँड घेऊ शकतात की अजित पवारांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद, त्यांच्या वाढलेल्या आमदारकीच्या जागा, हे दर्शवतं की लोकमताचा कौल आणि एकूणच महाराष्ट्रात मिळालेला महायुतीचा कौल आणि अजित पवारांना मिळालेला कौल, हे दर्शवतं की आता महाराष्ट्र हा महायुती सोबत आहे, भाजप सोबत आहे, आणि आमच्या पक्षाचे म्हणजे आता जे बाहेर गेलेले असे अजित पवार त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे बहुमताचा, माझ्या पक्षांतर्गत आमदारांच्या बहुमताचा आदर करत मी त्यांना हे जायची मोकळीक दिली, असं ते म्हणू शकतात. त्यामुळे ते उद्या काय म्हणतील, ते तुमचेच दात तुमच्या घशात घालतील. ते म्हणतील आम्ही लोकशाही मानणारा पक्ष आहोत, आमच्याकडील आमदार आणि महाराष्ट्रातले एकूण लोक हे महायुतीच्या मागे उभे राहिलेले आहेत, राष्ट्रवादीच्या मागे उभे राहिलेले आहेत, म्हणजे अजित पवारांच्या सबब लोकमताचा आदर करत माझ्या पक्षातले आमदार जर का अजित पवारांबरोबर जात असतील तर मी त्याची त्यांना मुभा देतो. माझे व्यक्तिगत भाजपच्या बाबतीतली भूमिका ही माझी तशीच राहील. मात्र माझे आमदार, आणि शेवटी त्यांना विकास कामं करून घ्यायची आहेत, आणि अजित पवार यांनी कधीच हिंदुत्व वगैरे स्वीकारलेलं नाही, लक्षात घ्या तुम्ही. हे सगळी बीजारोपण आहे ना. तुम्हाला एक छोटा, तुम्हाला फिल्म बघता का तुम्ही, कटप्पा वगैरे फिल्म बघितली का, बाहुबली? बाहुबली पार्ट 2 मध्ये मी तुषार तुम्हाला एक सीन सांगतो, तो सीन आयुष्यभर लक्षात ठेवा. जेव्हा बाहुबली स्वतः, बाहुबली आणि त्याचा भाऊ दोघे युद्धासाठी वेगळ्या टॅक्टिक्स खेळत असतात, त्याच्यात बाहुबली ती जी सैन्य येत असतं, त्या सैन्यामध्ये एक मोठा लोखंडी गोळा फेकतं, आणि ते जाऊन गोळा पडतो, बाकी काहीच होत नाही. तर त्याचे जे म्हणजे त्याचे सावत्र वडील असतात, ते हसतात, किंवा बाकीचे सगळे असतात की काय नुसतं लोखंडी गोळा तर टाकलाय. पुढे जेव्हा बाहुबली त्या मैदानात उतरतो आणि त्या लोकांच्या मध्ये डायरेक्ट त्या शत्रू सैन्याच्या आत जातो, तेव्हा तो त्याच लोखंडी गोळ्याने लोकांना मारतो. अजित पवारांनी नेहमी हे म्हटलेलं आहे की मी भाजप सोबत कशासाठी आहे, विकासाच्या मुद्द्यावर आहे. आता आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी विधानसभेमध्ये सुद्धा बारामतीत अजित पवार म्हणाले की काही लोक असं म्हणतात की अजित पवारांना मत म्हणजे भाजपला मत, असं नाही. अजित पवारांना मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अजित पवारांनाच आहे, असं ते ठासून सांगत होते. म्हणजेच तुषार, अजित पवार हे सांगायचा प्रयत्न करतायत, माझं राजकारण जरी भाजप बरोबर असलं, पक्षीय राजकारण एका मोठ्या मॅक्रो लेवलचं, तरी मी आणि राष्ट्रवादी आम्ही वेगळे आहोत. आम्ही कटेंगे तो बटेंगेची भाषा वापरणारे नाहीत. आम्ही मुसलमानांच्या बाजूने उभे राहणारे आहोत. आम्ही आक्रमक भाषा करणाऱ्या नितेश राणेंची तक्रार करणारा पक्ष आहोत, महायुतीत असून सुद्धा. आणि त्यामुळे आम्ही शरद पवारांच्या विचारांवर चालणारे आहोत. शरद पवारांना आपले अल्टिमेटली काय हवंय? सेक्युलरिझम आणि शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा घेऊन जाणारा पक्ष अजित पवार तो मानतात वारसा. त्यामुळे तुम्ही ज्याला म्हणतात की ते अजित पवारांबरोबर जातील का, तर ती काहीही पक्षात फूटबीट होणार नाही. मी इमॅजिन असं करतोय की शरद पवार सरळ सांगतील की आमदार मतदारसंघाच्या विकास कामांसाठी आणि आमच्या काही आम्ही सांगितलेल्या पक्ष म्हणून मी सांगितलेल्या काही मुद्द्यांवरती माझ्या आमदारांचं एकमत असून त्यामुळे त्यांना मी जायची परवानगी देतो, मात्र ते आमच्याच पक्षात असतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न फुटता
हे सगळे उद्या अजित पवारांना सामील होतील. त्याच्यात त्यांना एक लक्षात घ्या, त्यांना सामील व्हायचं म्हणजे शेवटी सामील सामील काय आहे. तुम्ही सगळेच्या सगळे गेला तर पक्ष फुटायची तुमच्यावर नौबत येत नाही, कारण तुम्हाला नियमानुसार तो विशिष्ट आकडा तुम्ही पार केला सभासदांचा की तुम्ही थेट जॉईन होऊ शकता किंवा पोटनिवडणुकी घ्यावी लागते. इथे मी इमेजिन असं करतो की शरद पवार सांगतील की तुम्ही सरळ सपोर्ट द्या. ते म्हणतील की माझी भूमिका वेगळी असेल, पण माझ्या आमदारांना मी ती मुभा देतो, कारण आमदार म्हणून त्यांना जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत आणि विकास कामाचा मुद्दा आहे. आणि अशा प्रकारे बहुतांश आमदार एखादे रोहित पवार वगैरे सोडता किंवा रोहित पाटील सोडता बाकीचे आमदार किंवा काही आमदार आणखी त्यांना जॉईन होऊ शकतात अजित पवारांना. आणि पक्ष सोडणार नाहीत. शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष न सोडता त्यांना सामील होतील. हा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2, अधिकृतरित्या शरद पवार, आता ही खूपच वेगळी कंडिशन आहे, पण ही यापूर्वी झालेली आहे. 2014चा दाखला त्या बाबतीत देता येऊ शकतो. ते सांगू शकतात की विकासाचा मुद्दा आणि जनतेचा कौल पाहून आम्ही पाठिंबा देतोय, आणि अशा प्रकारे ते पाठिंबा देतील. मात्र आमचा पाठिंबा विथ रेफरन्स असेल, आमचा पाठिंबा विथ कंडिशन्स असतील, आणि त्या बेसिसवर आम्ही सध्या स्थिरतेसाठी आणि शेवटी सत्तेत राहून कामं होतात हे मान्य असल्यामुळे आम्ही देतो, असं होऊ शकतं. तर तुम्ही या शक्यता बोलून दाखवल्या, पण गेले 10 वर्ष 15 वर्ष माझ्या वयात असणाऱ्या जे राजकारण बघतात गेली 10-15 वर्ष झाले, तर त्यांच्यासारख्यांना असा प्रश्न पडू शकतो, तो मलाही पडलेला आहे. शरद पवारांची म्हणजे शरद पवारांचं राजकारण म्हणजे त्यांच्या राजकारणाचं एक सांस्कृतिक राजकारण, त्याचं काय होणार? कारण की भाजपचं कल्चरल राजकारण आणि त्याच्या विरुद्ध पवारांच्या पार्श्वभूमी असलेलं शाहू फुले आंबेडकरांचं कल्चरल जे राजकारण आपण म्हणतो, किंवा यशवंतराव चव्हाणांचं राजकारण, या दोन गोष्टी विरोधात आहेत किंवा विरोधात आहे असं स्पष्ट दिसतंय. शरद पवारांनी चालवलेले, पुढे चालवले किंवा त्यांनी पुरस्कृत केलेल्या या राजकारणाचं काय होणार, हा प्रश्न पडू शकतो. मी आताच नुकतंच एक व्हिडिओ केला होता आमच्या एका प्लॅटफॉर्मसाठी. त्याच्यात मी म्हणालो होतो की शरद पवार हे एक सांस्कृतिक राजकारण आहे. शरद पवार म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाहीये की भाजपला 100 जागा मिळाल्या, शरद पवारांना कशाने जिंकता आल्या कधी त्यांच्या आयुष्यात, असं नुसतं नाही बघताय. जरी तो एक महत्वाचा निकष मान्य करून सुद्धा मी म्हणेन की तो एकमेव निकष नाही. आता तुमचा प्रश्न बरोबर आहे. मी म्हणून म्हणालो की शरद पवारांचे आमदार कुठे जाणार आहेत? ते भाजपमध्ये जाणार आहेत का? नाही, ते अजित पवारांकडे जाणार आहेत. अजित पवारांकडे जाणार आहेत म्हणजे कोणाकडे जाणार आहेत? ते राष्ट्रवादीत जाणार आहेत. बरं, तांत्रिकदृष्ट्या अजित पवार आणि शरद पवारांना दोघांनाही मान्य आहे की हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हे तर लक्षात, हे तर मान्य आहे आपल्याला, हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. मूळ पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. कायदेशीर बाबींसाठी त्याचे दोन भाग झालेले आहेत. एक मूळ राष्ट्रवादी ज्याला मानला जातो आणि दुसरा शरदचंद्र पवार गट. बाकी सगळे नेते तिकडच्या तिकडेच आहेत. त्यामुळे शरद पवार असा एक अतिशय, ज्याला आपण म्हणू ओव्हर द एज असा मुद्दा घेऊ शकतात की आमचे नेते किंवा आमचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला सामील झालेले आहेत किंवा पाठिंबा देत आहेत. त्या योगे आमचा महायुतीत जरी सहभाग असला तरी प्रामुख्यानं तो अजित पवारांचा आहे. आमच्या आमदारांनी अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यात खूप सटलिटी आहे. आमच्या पक्षातल्या नेत्यांनी अजित पवारांना जॉईन केलेलं नाही किंवा पक्षात सामील झालेले नाहीये, पाठिंबा दिलेला आहे. आता आमचा आकडा अधिकृतरित्या महायुतीचा आकडा धरला गेला हे आम्हाला मान्य आहे, पण आम्ही तो सध्या देतोय. त्याची कारण जनतेने दिलेला कौल, आमच्या आमदारांच्या मतदारसंघाच्या विकास कामांचा मुद्दा, आणि सध्या जर का जनतेचा कौल आहे तो आम्हाला मान्य करून आम्ही पुढे जाऊ आणि कन्स्ट्रक्टिव्ह विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका बजावू, असं ते करू शकतात. मग त्याच्यामध्ये मग आता जास्तीत जास्त काय होईल, रोहित पवार आणि रोहित पाटलांना अजित पवारांच्या तिकडच्या बेंचेसवरती बसावं लागेल. ते तर संबंध त्यांचे चांगलेच आहेत. अजित पवार तर रोहित पवारांना गमतीरित्या म्हणाले पण होते, एक आणखी सभा मारली असतं तर काय झालं असतं, गंमत जम्मत चालली होती सगळी. त्यांचं शिवसेनेसारखं नाहीये तुषार. आज जी स्थिती एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची आहे किंवा त्यांचे आमदार विरुद्ध शिवसेनेचे आमदारांची, तशी नाही. सगळं हसत खेळत चाललेलं आहे. आणि त्यामुळे तसं ते होऊ शकतं. राहता राहिलं वैचारिक वगैरे सगळं असं आहे की माझ्या मते, आता तुषार सांगू का, 2024च्या काळात आपण बोलतोय, आता महाराष्ट्र पण तसा नाही राहिलेला. 80 आणि 90च्या दशकासारखा महाराष्ट्र राहिलेला नाहीये. एवढ्या घट्ट आता सीमारेषा, राजकीय सीमारेषा राहिलेल्या नाहीये. लोकही समजून घेऊ शकतात की शेवटी सत्तेविना कामं होत नाहीत. तुम्हाला विकास निधी लागतो, तुमची माणसं तिकडे सत्तेत लागतात. आणि बरं असं आहे ना, अजित पवार जर का त्या खात्याचे मंत्री असतील आणि महायुती असेल, तर नंतर तुमच्या काहीतरी खोडा येण्यापेक्षा तुमच्या विकास कामांमध्ये आधी पक्ष जिवंत ठेवा, वाढवा, शक्ती वाढवा आणि पुढे बघा. आणि तिसरी गोष्ट, मुद्दा नाजूक तुषार यामध्ये अशी आहे, शरद पवार आता 84-85व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं. त्यांचा ऍक्टिव्ह राहण्याचा काळ आणि पक्षावरचा वरचष्मा, या सगळ्याच्या काही मर्यादा त्यांना यापुढच्या भविष्यात बघायच्या आहेत. आपण कसं काम करणार आहोत, कसं पुढे नेणार आहोत. सुप्रिया सुळेंना अजून पक्षाचा पूर्ण होल्ड करून स्वतःच्या बळावर चालणारा पक्ष अजून सुप्रिया सुळेंना बनवायचा आहे, जो उद्धव ठाकरेंनी बनवला, एकनाथ शिंदेनी बनवला, अजित पवारांनी बनवला, तो सुप्रिया सुळेंना अजून बनवायचा आहे.
हा एक वेगळा विषय होईल खरं तर चर्चेचा. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आहे ती माणसं टिकून राहणं हे गरजेचं आहे. आणि आणखी एक गोष्ट अशी तुषार, जेव्हा अशा या बातम्या पेरल्या जातात, हे जातील का, याचा अर्थ असा आहे की चाचपणी सुरू आहे. चाचपणी दोघांकडनं सुरू आहे. एक तर शरद पवारांकडनं सुरू आहे किंवा आमदारांकडनं. असं की खरंच आपण जर का पाठिंबा नाही दिला, ती माणसं फुटून गेली, मग कसं होईल माहितीये का, मग शरद पवारांची अडचण होईल. जर काही माणसं फुटून गेली तर त्याच्यापेक्षाही चाचपणी करायची. आणि तुम्ही जर का बघितलं तर लोकांच्या साधारणपणे विधान अशीच आहेत, एकत्र आलं तर बरं होईल आणि सोबत जाऊ, शरद पवारच निर्णय घेतील. आता असं आहे ना, तुम्ही एकत्र जाल म्हणजे काय होणार, तुम्ही महायुतीला पाठिंबा देणार, म्हणजे भाजपाला पाठिंबा देणार. तर वस्तुतः तुमचा वैचारिकदृष्ट्या विरोध असायला पाहिजे. पण तुम्ही देत नाही. त्याचं कारण तुम्हालाही माहिती आहे, आता परिस्थिती थोडी अवघड आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी. त्यामुळे वैचारिकतेचा, आणि माझ्या मते आता महाराष्ट्र सुद्धा खूप पुढे गेलेला आहे, तो प्रॅक्टिकल बघणारा महाराष्ट्र झालेला आहे. त्या दृष्टीने सगळे प्रॅक्टिकल विचार करतायत. म्हणजे विचार करा, सुप्रिया सुळेंना सगळ्या मतदारसंघातून निवडून देणारे लोक तेच लोक नंतर मात्र अजित पवारांनी त्या बाकीच्या लोकांना निवडून देत आहेत. राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात चांगला यश मिळवून देत आहेत. ही बदललेली दिशा आहे. मग विचार करा, जे जनता जो कौल देते तो शरद पवार म्हणतील मग मी तो घेऊन पुढे जातो. आणि आमचा कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन आमचं महायुतीत राहून सुद्धा असं झालं का, एनडीए सरकार असताना, युपीए सरकार असताना, युपीए मध्ये काही कम्युनिस्ट विरोध करत नव्हते स्वतःच्या याला सरकारला. एनडीए मध्ये असताना काय मायावती किंवा तेव्हाच्या ममता बॅनर्जी सुद्धा एकेकाळी अटल बिहारींच्या बरोबर होत्या, काय टीका टिप्पणी करत नव्हत्या का, ते चालूच असतं. बाळासाहेब ठाकरे करत होते टीका टिप्पण्या. त्यामुळे कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन विदिन द रुलिंग गव्हर्नमेंट हे पण मॉडेल आहे. त्यामुळे असं होऊ शकतं. सर, शेवटचा प्रश्न. शरद पवारांचं राजकारण संपलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं या टप्प्यावर खरंच म्हणजे या म्हणण्याला अर्थ आहे का, खरंच संपलं आहे का, आणि शरद पवार या टप्प्यावर कमबॅक करू शकतात का, काय वाटतं? तुषार, मी या प्रश्नावरती अख्खा व्हिडिओ मी बनवला होता. माझा पहिल्यांदा असं म्हणणाऱ्या सगळ्या लोकांना प्रश्न आहे की 84व्या वर्षी माणसाने नेमकं काय करायचं असतं. सरकारी रिटायरमेंटचं वय 58 ते 60च्या दरम्यानचं जगभरातलं रिटायरमेंटचं वय आहे, कुठेतरी 1-2-3 वर्ष पुढे मागे असेल. त्यानंतर जो माणूस आता 84-85 वयात आहे, त्याने नेमकं काय करायचंय, संपलंय का म्हणताना नेमकी काय अपेक्षा, 100व्या वर्षी सुद्धा काय महाराष्ट्रातलं राजकारण पिंजून काढणं अपेक्षित आहे का तुम्हाला. त्यामुळे पहिली गोष्ट, ते कुठे ना कुठेतरी स्वाभाविकरित्या थांबायला येणार असे शब्दप्रयोग जास्त बरोबर आहेत. राहता राहिलं संपलंय का, तर माझ्या मते महाराष्ट्राची अख्खी घडी बदलली आहे. प्रत्येकाचा एक काळ असतो आणि काळ तो गाजवत असतो, त्याच्यावरती आपला एक इम्प्रिंट सोडून जात असतो. नेहरूंचा काळ 50-60च्या दशकापर्यंत होता, त्यांनी त्याच्यावरती स्वतःचा वर्चस्वा गाजवला. नंतर बाकीचे नेते आले, इंदिरा गांधींचं नेतृत्व आलं, अटल बिहारी आणि भाजपचं नेतृत्व आलं, ते पुढे गेल्यानंतर मोदींचं एक आक्रमक नेतृत्व आलं, ते पुढे आलं. प्रत्येक काळ बघत जातो महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र सुद्धा बदलत गेलेला आहे, लोकही बदलत गेलेले आहेत. शरद पवारांचं राजकारण संपले का म्हणण्यापेक्षा जनतेची आता आवड निवड आणि त्यांचा रिस्पॉन्स बदललेला आहे. आता शरद पवारांचं राजकारण संपलं असताना आपल्याला दोन प्रकारे बघता येईल. मी याच्यावर पण व्हिडिओ केलेला आहे. शरद पवार या व्यक्तीचं राजकारण टेक्निकली बघत असता आता त्यांना मर्यादा आलेली आहे. तुमच्या प्रश्नाचं मी थेट उत्तर देतो. ती मर्यादा आली आहे का, नक्की आलेली आहे. तुम्हाला मिळणारा आकडा, एक तर तुमच्या हयात तुमच्या शरद पवारांचा उत्कर्षाचा काळ होता, तेव्हा सुद्धा त्यांना कधी 60च्या वरती किंवा मोठा सबस्टॅन्शियल आकडा त्यांना मिळवता आला नाही. त्यामुळे लेट्स ऍक्सेप्ट इट की त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा होती. पण हे म्हणत असताना, आणि शरद पवारांची तुलना ममता बॅनर्जी, मायावती, तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांच्याशी करत असताना हे लक्षात घ्यावं, त्या त्या राज्यांमध्ये तिकडची जनता ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स एकाच नेत्याला देऊन टाकते. महाराष्ट्रात असं नसल्यामुळे तसा कधीच रिस्पॉन्स त्यांना मिळाला नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रापुरता बोलायचं असेल तर शरद पवारांच्या बाबतीतला कोणताही तुम्ही विरोधी पक्षातला किंवा स्वपक्षातला नेता घ्या, शरद पवारांचा, मग तुम्ही काँग्रेसमधून शोधून दाखवा मला, राष्ट्रवादीतला शोधून दाखवा मला, भाजपमधला शोधून दाखवा किंवा मला शिवसेनेतला दाखवा, स्वतःच्या बळावरती फुटल्यानंतर 50-55 आमदार निवडून आणणे स्वबळावरती. लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंची लिगसी शिवसेनेची ती सोडलेली नाहीये त्यांनी. शरद पवार काँग्रेसची लिगसी सोडून वेगळे उभे राहतात आणि दोन-दोनदा आपले एवढे 50-55 आमदार निवडून आणतात आणि वरचष्मा ठेवतात. ती मोठी गोष्ट आहे. आता त्याला शेवटी त्याची एक फिजिकल मर्यादा असणार, ती त्यांनी गाठलेली आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर होय, शरद पवारांच्या राजकारणाला आता अधिकाधिक मर्यादा येत चाललेली आहे. ती नैसर्गिकरित्या त्यांच्या वयाची आहे, ती ती राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या बदलत्या समीकरणांची आहे. पण हेच म्हणत असताना शरद पवार ज्या विचारांचं प्रतिनिधित्व करतात, ज्याला आपण एका सर्वसाधारण भाषेमध्ये पुरोगामी, शिवशाहू फुले आंबेडकरी राजकारण, पुरोगामी राजकारण, प्रागतिक राजकारण म्हणतो, ती भाषा आणि ते राजकारण वापरल्याशिवाय प्रस्थापित पक्षाला सुद्धा पुढे जाता येत नाही.
आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये विशाळगड आंदोलन मोठं होऊ शकलं नाही. आणि म्हणूनच नितेश राणे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना सुद्धा हिंदू मुस्लिम वाद उपस्थित झाला नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी असे काही वादाचे पलिते जरी पेटवायचा प्रयत्न होत असला तरी कधी दंगली झाले नाहीत. कारण त्याच्या मागचं जे विचाराची पार्श्वभूमी आहे ती शरद पवार वाहतात. शरद पवार हे त्या सगळ्या विचारांचं पर्सोनिफिकेशन आहे. तुषार, त्या सगळ्या विचार तुम्ही जर का मला विचार की या सगळ्या विचारांचा चेहरा दाखवा, तर मी म्हणेन शरद पवार. जसं भारतभरातल्या हिंदुत्ववाद्याचा सर्वोच्च चेहरा मी म्हणेन पंतप्रधान नरेंद्र मोदी, हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा. त्याच्यानंतर मी कदाचित नाव घेईन अमित शहा, कदाचित मी योगींचं नाव घेईन, मी मोहन भागवतांचं नाव घेईन. तसं मला तुम्ही म्हणाल महाराष्ट्रातल्या या सगळ्या पुरोगामी विचारांचा समुच्चय करून एक चेहरा दाखवा, मी म्हणेन शरद पवार. आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये त्या विचारांचं राजकारण चालू आहे, ते शरद पवारी राजकारण आहे. आणि त्या विचारांच्या राजकारणापासून अजूनही कोणालाही सुटका नाही, ते तुम्हाला करत राहावं लागतं. तर तुम्ही भाजप असा नाही तर शिवसेना असा. आणि ते त्या विचारांचं यश आहे. त्या दृष्टीने शरद पवार व्यक्तीच्या राजकारणाला मर्यादा आहेत, पण शरद पवार ज्या विचारांचं प्रतिनिधित्व करतात त्या विचार प्रवाहाला पूर्ण नाकारून अजून राजकारण पुढे जाऊ शकलेलं नाहीये. पण हे मात्र खरंय, त्याला सुद्धा तडे जाते. तर खूप खूप धन्यवाद. खूप चांगली माहिती मिळाली. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीचेही काही अर्थ निघू शकतात का, तेही तुम्ही व्यवस्थित अगदी सांगितलेत. खूप खूप धन्यवाद सर. आणि पुन्हा विसरायला भेटू. नको तुषार, शरद पवारांच्याच रस्त्यावर त्यांचा जिकडे बंगला आहे दिल्लीमध्ये, तिथून 5व्या का 6व्या नंबरवरती सुनेत्राताईंना बंगला मिळाला. समजणे वाले को इशारा येस काफी है. येस येस येस. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणण्यासाठी सगळे प्रयत्न सगळ्या पातळीला चाललेले आहेत. त्यामुळे तुमच्या माहितीसाठी सांगतो, पहिल्या टर्मवाल्या आमदाराला एवढा मोठा इतक्या प्राईम लोकेशनचा बंगला दिला जात नाही. तर खूप खूप धन्यवाद. खरंच इन्साइटफुल माहिती मिळाली. शरद पवारांचं राजकारण संपणार का ही चर्चा होते. हो किंवा नाही याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही मध्ये न देता याचं विश्लेषण व्यवस्थित केलं. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद तुषार, धन्यवाद द पॉलिटिक्सला सुद्धा.